त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली। खासदार निलेश लंके, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांनी भेट घेतली आहे। कारवाईला दिरंगाई होत असल्यामुळे खासदारांकडून नाराजी व्यक्त केली गेली। पोलिसांना फोन करत तातडीने कारवाईच्या सूचना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या। शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील हे देखील या भेटीवेळी उपस्थित होते। आणखी एक मोठी बातमी। नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्या अशी मागणी विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे। दलित आणि वंचित समाजासाठी शाहू महाराजांचं मोठं योगदान आहे असं देखील अबू आझमी म्हणाले। श्री शाहू महाराज, छत्रपति शाहू महाराज ने अपनी पूरी जिंदगी दलितों, वंचित और पिछड़े समाज के लिए वक्फ किया था। इसलिए मेरी आज मांग है अध्यक्ष महोदय कि नई मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का नाम सन्माननीय सदस्यांनी सगळ्यांनी बसून घ्यावा। आमदार भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा फोटो दाखवत शेकापच्या चित्रलेखा पाटलांचा आरोप। आमदारांच्या कमिशनमुळे दबलो असं कंत्राटदार म्हणतात असं चित्रलेखा पाटील यांनी म्हटलंय। आमदार महेंद्र दळवी आणि गोगावलेंवर चित्रलेखा पाटलांचा हा आरोप। हे कमिशनचे पैसे नाहीत ना? चित्रलेखा पाटलांनी हा सवाल विचारलाय। हा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी दाखवलेला आहे। आमदार गोगावले यांचा पैशांसोबतचा हा फोटो आहे। चित्रलेखा पाटील यांनी आरोप केलाय। हा व्हिडिओ त्यांनी माध्यमांना दाखवलेला आहे। मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना? या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्या प्रत्येक अकाउंट वरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे। यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओ ची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे।